like नमस्कार मंडळी, मी सुरेश टोळेचं स्वागत करतो आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आणि साक्षी तसेच स्वप्नील, सुप्रिया आणि सोनू आम्ही सगळे चाललो आहोत गावी। आज तारीख आहे 22। तर उद्या आमच्या घरी कार्य आहे आणि तसेच गणपती पण येणार आहेत। तर आम्ही आता गावी चाललो आहे। तर आता मी आलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला। हे बघा, हे लोकमान्य टिळक टर्मिनस आहे LTT। इथे आता मी आलो आहे आणि दुपारी 3 वाजताच गाडी आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस। तर चला आपण जाऊया आता। स्वप्नील आणि अजून स्वप्नील सुप्रिया अजून येणार आहेत, तोपर्यंत आपण वाट बघूया, तिकीट काढूया। तर आपण तिकीट काढलेली आहे आणि प्रति व्यक्ती 160 रुपये आहे। इंडिकेटरवर तर दाखवलं आहे गाडी, पण अजून प्लॅटफॉर्म नंबर काय दिला नाही तिला। तर माहिती काढल्यावर आम्हाला समजलं आहे की गाडी प्लॅटफॉर्म नंबर 4वर लागणार आहे। तर आता आम्ही चाललो आहे तिकडे। माझ्याबरोबर आहे साक्षी। तर पहिल्यांदाच आम्ही LTTला गाडी पकडायला आलो आहे आणि आधी आम्ही कधी पकडली नाही, आम्ही दिव्यालाच नेहमी गाडी पकडायचो। तर आता बघूया लाईन लागली आहे की नाही ती। 4 नंबरवरती कुठे लाईन लागली आहे काय माहिती नाही, ऑलरेडी इथे लाईन लागलेली आहे। तर आमचा मला वाटतं 30-40 एक नंबर असेल। आम्ही पहिल्यांदाच आलो होतो त्यामुळे आम्हाला काय माहीत नाही। आपली गाडी आलेली आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस। सगळे लाईन आम्ही इथे डबा जिथपर्यंत आम्ही चाललो आहे। अजून डब्यांचे डोअर ओपन नाही केले। मित्रांनो, आम्हाला सीट भेटलेली आहे, विंडो सीट भेटली आहे। साक्षी इथे बसले। आम्हाला बसायला एकदा तर भेटला आम्हाला। स्वप्नील आणि सुप्रिया अजून यायचे बाकी आहेत, लागेल त्यांना 10-15 मिनिटं लागतील अजून। चला आले आमची माणसं आली, चला। उधर विंडो मेरा है। आले आले आले, दमले, धावत धावत आले सगळे। काय नको करू, आम्ही वाट बघतोय कधी बसून। हे डबा काय आणलाय, ते खायला दे काहीतरी। तर आता आपली गाडी निघालेली आहे, 3 वाजून 9 मिनिटांनी आपली गाडी निघाली। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा चला। आपण ठाण्याला आलो आहे। गर्दी तर नाही अजून। गाडी आता ठाण्यावरनं निघाली आहे। पाहू शकता तुम्ही, स्टेशनवर खूप गर्दी आहे गावी जाण्यासाठी। ओनली समोसा भाव नाही आहे, समोसा ओनली समोसा आहे, नो समोसा भाव। समोसे खातोय पण
आता ट्रेनचा स्पीड आहे 106 किलोमीटर पर आवर. 106 107. या स्पीडने आपली ट्रेन चालू आहे. 106 107 या स्पीडने. सुपर फास्ट. इंदापूर रेल्वे स्टेशन आलं आहे, पण ट्रेन काही इथे थांबणार नाही कारण सुपर फास्ट ट्रेन आहे. सव्वा 6 वाजलेत आणि आता मानगाव स्टेशन आलं आहे. भेल घेतली आम्ही आता खायला. एक वेळ घेतली गेला तो आता नाही येणार. असंच ओपन करते आता भेल. घे चाय घे. चला मानगाव स्टेशनला पण बाय बाय करूया. चाय घेते ना? 3 घे चाय. हो गेला भेलवाला उतरला. 4 घ्या चाय. 3 चाय ना? 4 चाय प्यायला या मंडळी. चाय प्यायला या. काय घेतलं? चॉकलेट घ्या. चिक्की कशाला राहू मम्मी बाजूला बघा हाय खाऊन दुकान तेवढे
गाडी क्रॉसिंगला थांबली होती. क्रॉसिंग झाले, आता आपली गाडी निघेल. तर फायनली आम्ही रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहेत. रात्रीचे 12 वाजलेत. कुठे गेली? तर फायनली आम्ही रत्नागिरीमध्ये आलो आहोत आणि स्वप्नीलच्या मामाचा मुलगा गाडी घेऊन आला आहे. तर आता आम्ही निघालो आहे लांजाला. चला तर मग. आम्ही निघालो आहे रत्नागिरीतून. 2 ते 2.5 तास आम्हाला लेट झालेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दुसरा दिवस. तर काल आम्हाला येण्यासाठी उशीर झाला. रात्री आम्ही 1 वाजता घरी आलो. कमीत कमी 2.5 ते 2-2.5 तास आम्हाला आमची गाडी उशिरा आली. त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. तर आज आहे दुसरा दिवस आणि आज आमच्या आजोबांचं कार्य आहे, चुलत आजोबांचं. आता भटजी काका येतील थोड्याच वेळात आणि आता पाहुणे मंडळी पण आलेली आहेत सगळी. ते समोरचं आमचं घर आहे आणि आता पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि ही आजूबाजूची शेती आहे इथे. लक्ष देत नाही कधी टाकले? मी नेहमीच टाकतो. नेहमी टाकतो. भटजी काका आलेले आहेत आता. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय राम जय जय राम जय राम हरे जय जय राम विठ्ठल बलवा तुहा माधव तुहा होतणी तुकराले होतातनी रूप पाहता होतणी तुकराले
विठ्ठला भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठला भरवा तुहा माधव भरवा बहुत सुताची जोडी मावला विठ्ठले आवडे बहुत सुताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव
पुस्तकाने पायावरील या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी या घराण्याला वारकरी परंपरा असे लाभलेले एक ज्येष्ठ वारकरी वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाळू सोनू निवळे महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी अखंड हरिनामाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. ही सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या सेवेचा आपण सर्व भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. सांगायचं एवढंच आहे की त्यांच्या पाठीमागे अखंड वारकरी परंपरा आपल्या चालू राहू दे, तरच त्यांच्या आत्म्याला चिरशांती सद्गती लाभेल आणि लागेल. आमचा सर्वांचा या ठिकाणी महाराजांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती सद्गती लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि ही सेवा या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.